नमस्कार मित्रांनो. चर्चेला सुरुवात करायच्या आधी आपण काही बेसिक गोष्टी पाहूया की लँड लॉ नावाचा विषय बऱ्याच विद्यापीठांमध्ये LLB साठी शिकवला जातो. शिवाजी विद्यापीठामध्ये पण शिकवला जात आहे आणि आपण आजपासून लँड लॉचा विषय शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापूरच्या जे शिवाजी विद्यापीठ आहे त्याच्या सिलेबसला अनुसरून कसं आहे त्यानुसार आपण चर्चा करणार आहोत. प्रथम आपण ह्या गोष्टीची चर्चा करूयात की बाबा लँड लॉ विषय LLBच्या विद्यार्थ्यांसाठी का उपयोगाचा आहे, त्याचे उद्देश काय आहेत, त्याची माहिती घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना काय कळावं याचे उद्देश काय आहेत आणि त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ पासून आपण ऍक्च्युली सुरुवात करणार आहोत. तर पहा की लँड लॉ शिकण्यापूर्वी त्याचे उद्देश कोणकोणते आहेत, कशासाठी ते शिकले पाहिजे, या गोष्टी आपण जरा लक्ष देऊन पाहूया. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कोर्स. The present subject, land law, incorporates three basic laws. जे महत्वाचे 3 लॉज इथं तुम्हाला चर्चेसाठी घेतले जाणार आहेत. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट 1999 and the right to fair compensation and transparency in land acquisition, rehabilitation and resettlement act 2013. जो आधी लँड ऍक्विजिशन ऍक्ट 1849 होता तो आता रिपील झालेला आहे 2013 ला आणि त्याचं नाव अशा प्रकारे जे आहे द राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ऍक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ऍक्ट 2013. The famous maxim Salus Populi is Suprema Lex, that is the welfare of the people is paramount law in the cornerstone of the law of land. After 44th Amendment Act 1978, now the right to property, पहा right to property हा आधी फंडामेंटल राईट होता. 44वी कॉन्स्टिट्यूशनची जी काय अमेंडमेंट झाली त्यामध्ये तो लीगल राईट ठेवण्यात आला पण तो फंडामेंटल राईट म्हणून काढण्यात आला. ठीक आहे. The main aim or object of the right to fair compensation and transparency in land acquisition, inhabilitation and resettlement act 2013 act is to provide a law which will enable the state to acquire the land of the others, to acquire the land of the others म्हणजे citizens. However, the power of government to acquire the land is not absolute. हा जो गव्हर्नमेंटला कोणत्याही प्रोजेक्ट साठी लँड अक्वायर करण्याची परमिशन असते पण तो ऍब्सोल्यूट राईट नाही. त्यांचा तो ऍब्सोल्यूट म्हणजे विदाउट एनी कंडिशन्स असा तो त्यांचा हक्क नाही, तर तो काही कंडिशन्सवर आहे. जसं की काय करणं, त्याचे फेअर कॉम्पेन्सेशन त्याच्या लिगल ओनर जो आहे त्याला ते द्यावे लागतात. The basic rule is that there should be compensation for acquisition of land, so also resettlement, rehabilitation of the concerned person. की बाबा काय करणं, त्याचे कॉम्पेन्सेशन देणं, त्यांचं पुनर्वसन करणं आणि तिथे त्यांना सेटल करण्यासाठी काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे उभं करणं, ह्या गोष्टी त्यात येत असतात. The power of sovereignty to take private property of public and the consequent right of the owner to compensation, rehabilitation, resettlement as well re-establish the act. द रिमेनिंग हा भाग झाला ह्या लँड ऍक्विजिशन ऍक्टचा, ज्याचं नाव बदललेलं मी पुन्हा पुन्हा सांगत नाही, खूप मोठं नाव आहे. राहिले 2 ऍक्ट. द रिमेनिंग 2 पार्ट्स ऑफ द सब्जेक्ट डील्स विथ द महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 and Maharashtra Rent Control Act 1999. The Maharashtra Land Revenue Code 1966 is not but consolidated act of various laws on the subject of land and land revenue which were in force in different parts of the state of the Maharashtra. महाराष्ट्रामध्ये लँड म्हणजे जमीन आणि जमिनी संबंधीचे महसूल ह्याच्यावर बरेच कायदे आहेत. तर त्या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 आहे. इट कलेक्ट्स ऑल स्टॅट्युटरी इनॅक्टमेंट ऑन द सब्जेक्ट. हा लँड अँड लँड रेव्हेन्यू हा एक सब्जेक्ट जो आहे
त्याच्या संबंधातले बऱ्यापैकी स्टॅट्यूटचं इनॅक्टमेंट त्या एका ऍक्टमध्ये किंवा एखाद्या त्या कोडमध्ये केलेलं आहे. Apart from this, the syllabus includes the Maharashtra Rent Control 1999, which defines the rent, fixation of rent, recovery, possession, subtenancies, and duties of the landlord. In short, पहा ऑब्जेक्टिव्ह साधारण सांगून झालेले तीन त्या ऍक्टचे. In short, the purpose of the subject or the course is to explain the students about laws that govern the use of the dealing with the land and buildings and the regulation and control of activities concerning land. Students are acquainted with the law of transfer of property. पहा, आधी आपल्याला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी झालंय. प्रॉपर्टी संबंधीचे किंवा प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यासंबंधीचे ऍक्ट आपल्याला कळलेले आहेत. आता त्या प्रॉपर्टी संबंधीचे जे काय उद्देश काय म्हणतो आपण त्याला, राईट्स म्हणा किंवा त्या संबंधीचे त्यांचे गव्हर्नमेंटचे म्हणा किंवा सिटीजन्सचे म्हणा, लायबिलिटीज काय आहेत, राईट्स काय आहेत, ठीक आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत, कर्तव्य काय आहेत आणि त्यांचे हक्क काय आहेत. This course equips the student with all our laws that affect use of dealings, land and activities that facilitate its best use. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ पासून आपण काय करूया, हे जे 3 ऍक्ट आहेत, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड, रेंट कंट्रोल ऍक्ट आणि तो जो लँड ऍक्विजिशन ऍक्ट आहे, तो ज्याचं नाव बदललेलं आहे, तो आपण चर्चेसाठी घेणार आहोत. धन्यवाद.